हॅलो फ्रेंड, वेलकम टू द SOC क्लासेटेक. डिअर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे क्लास 9 सायन्सचा 5th लेसन ॲसिड बेस अँड साल्ट. तर मित्रांनो, मराठीमध्ये स्पष्टीकरण आहे आणि बेसिकपासून आपण बघणार आहे. ॲसिड्स काय आहेत, बेसिस काय आहेत, त्यानंतर साल्ट्स काय आहेत, त्यानंतर बेसिक रॅडिकल, ॲसिडिक रॅडिकल, हे सर्व बेसिकपासून आपण बघणार आहे. हे पार्ट 1 आहे. जर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. सोबत या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि त्यातपूर्वी एक महत्त्वाची सूचना, ते म्हणजे तुम्ही जर क्विल हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर हे ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरवर सुद्धा उपलब्ध आहे आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे. क्लास 8 to 12 पर्यंत सर्व नोट्स किंवा ई बुक याच्यामध्ये उपलब्ध आहेत. ठीक आहे मित्रांनो, ई बुक इथे उपलब्ध आहेत. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपण ॲसिड्स काय असतात किंवा त्याच्या टेस्ट कशा असतात, ठीक आहे, ते बघूया. नंतर बघूया आपण बेस. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, जे ॲसिड्स असतात, ॲसिड्स आर सोअर टू टेस्ट. जे ॲसिड असतात ते कसे असतात, चवीला आंबट असतात. ठीक आहे, आणि जे बेसिस असतात आर बिटर टू टेस्ट. जे कसे असतात, कडू असतात चवीला. ध्यानात ठेवा, ॲसिड आणि बेसमधला. नंतर आहे ॲसिड्स कंटेन H+ ॲज द बेसिक रॅडिकल. आता जे ॲसिड असतात त्याच्यात H+ आयन देतात. ते कोणते आयन देतात, तर H+ आयन देतात. आणि जे बेसिस असतात ते काय देतात, OH- आयन देतात. कोणते देतात, OH-. ठीक आहे, त्यानंतर ॲसिड टर्न ब्ल्यू लिटमस टू रेड. आता ॲसिडमध्ये जर आपण ब्ल्यू लिटमस जर त्याच्यामध्ये आपण टाकला तर तो रेड होतो. ठीक आहे, ब्ल्यू लिटमस रेड होतो कशामध्ये, ॲसिडमध्ये. आणि बेसिसमध्ये रेड लिटमस ब्ल्यू होतो. रेड लिटमस ब्ल्यू होतो बेसिसमध्ये. आता याचे एक्झाम्पल बघा मित्रांनो, काही दिलेत त्याच्या अगोदर बघा. pH व्हॅल्यू ऑफ ॲसिडिक सोल्युशन इज लेस दॅन 7. जे ॲसिडिक असतात त्यांची pH व्हॅल्यू काय असते, 7 पेक्षा कमी असते. आणि जे बेसिस असतात त्यांची जे pH व्हॅल्यू असते ही 7 पेक्षा जास्त असते, ग्रेटर दॅन द 7. एक्झाम्पल बघा आता, HCl, H2SO4 हे सर्व ॲसिड्स आहेत. त्यानंतर NaOH आणि KOH हे काय आहेत, हे बेसिस आहेत. तर बघा मित्रांनो, ॲसिड म्हणजे काय, जे हायड्रोजन प्लस आयन देतात. तर बघा मित्रांनो, HCl आणि H2SO4 याच्यामध्ये हायड्रोजन प्लस आयन तो देतो. त्याच्यामुळे हे काय आहेत, तर ॲसिड्स आहेत. आणि इथं जर बघितलं तर OH निगेटिव्ह किंवा OH- हे आयन देतो, म्हणून याला आपण बेसिस असं म्हणतो. त्यानंतर काही महत्त्वाच्या टर्म आलेल्या आहेत. त्या टर्म आहेत कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अँड डायल्यूट ॲसिड. तर ॲसिड आपण म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये काही टर्म्स आहेत. त्याच्यामध्ये पहिली टर्म आहे कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड. कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणजे काय, तर असं ॲसिड ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण सर्वात कमी आहे. पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि जे ॲसिड आहे, ठीक आहे, जे काही सोल्युशन आहे त्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणतो. त्याच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण जास्त आहे आणि पाण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. डायल्यूट ॲसिड म्हणजे काय, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. पाण्याचं प्रमाण जास्त झाल्यानंतर त्याचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी होते, ते त्याला आपण डायल्यूट ॲसिड असं म्हणतो. नंतर एक IMP टर्म आहे बेसिसमध्ये, ती आहे अल्कली. अल्कली ही एक टर्म आहे जी बेसिसमध्ये वापरतात खास करून. आता हे काय, तर आता दीज आर द बेसेस विच आर सोल्युबल इन वॉटर. आता जे बेसिस आहेत ते पाण्यामध्ये सोल्युबल आहेत, पाण्यामध्ये जे विरघळतात त्याला आपण अल्कली म्हणतो. काय म्हणतो, अल्कली म्हणतो. जे बेसिस पाण्यामध्ये विरघळतात त्याला आपण अल्कली म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल NaOH. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बेसिक रॅडिकल काय असतात आणि ॲसिडिक रॅडिकल काय असतात. बेसिक रॅडिकल आर फॉर्म बाय द रिमूव्हल ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम द ॲटम ऑफ द मेटल. जे ॲटम असतो त्याच्या मेटलमधून जे इलेक्ट्रॉन निघून जातो. ठीक आहे, द बेसिक रॅडिकल आर फॉर्म बाय रिमूव्हल ऑफ द इलेक्ट्रॉन. म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यानंतर जो काय तयार होतो. ठीक आहे, तर बघा इथं सोडियमचा एक ॲटम तयार झाले आहे, सोडियम प्लस. ठीक आहे, इथं कॉपर प्लस. म्हणजे काय, याच्यामधला इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला, त्याच्यामुळे हे याच्यावर प्लस साईन आलेला आहे. प्लस का आलेला आहे, कारण इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यामुळे तिथं जी प्रोटॉनची संख्या आहे ती जास्त झाली, त्याच्यामुळे इथं काय झालेलं आहे, तर याच्यावर जो प्लस आहे म्हणजे काय झालेलं आहे, पॉझिटिव्ह चार्ज झालेला आहे. नंतर ॲसिडिक रॅडिकल म्हणजे काय, तर ॲसिडिक रॅडिकल म्हणजे काय, आर फॉर्म बाय ॲडिंग द इलेक्ट्रॉन. ॲसिडिक रॅडिकल म्हणजे काय, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड केला जातो, त्याच्यामुळे त्याच्यावर निगेटिव्ह साईन येतो किंवा त्याच्यावर मायनस साईन येतो. जसं की बघा, क्लोरीन मायनस कसं दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड झालेला आहे. बघा आपण NaCl जर बघितलं, फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो, NaCl. तर NaCl मित्रांनो जर पाण्यामध्ये जर आपण याला विरघळलं तर हे आपल्याला काही वेगवेगळे आयन देतील. एक आयन कोणतं देईल, तर सोडियम प्लस
आणि क्लोरीन निगेटिव्ह, म्हणजे काय होईल, या सोडियम मधला एक इलेक्ट्रॉन हा कशाला देईल, क्लोरीनला देईल. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आयन्स तयार होत असतात. नंतर साल्ट म्हणजे काय मित्रांनो, हे साल्ट काय, साल्ट म्हणजे काय, ऍसिड आणि बेसची या दोघांची रिॲक्शन ज्यावेळेस करतो आपण, ऍसिड आणि बेसची ज्यावेळेस रिॲक्शन करतो त्यावेळेस जे काही प्रोडक्ट निघतो, ऍसिड आणि बेसची जेव्हा आपण रिॲक्शन करतो त्यावेळेस जो काही प्रोडक्ट निघतो त्याला आपण साल्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा, इथं आपण ऍसिड घेतलेला आहे HCl, काय आहे, ऍसिड आहे. बेस कोणता आहे, NaOH बेस आहे. ठीक आहे, बघा आता NaOH आहे. आता याच्यापासून काय तयार झालेलं आहे, याच्यापासून वॉटर, बरोबर आहे, वॉटर तयार झालेलं आहे आणि NaCl सोडियम क्लोराईड तयार झालेला आहे. म्हणजे बघा, वॉटर आणि सोडियम क्लोराईड तयार झालेलं आहे. सोडियम क्लोराईड हे काय, मग सॉल्ट आहे. म्हणजे ऍसिड आणि बेस या दोघांची रिॲक्शन तयार झाल्यानंतर काय तयार होईल, पाणी तयार होईल. काय तयार होईल, पाणी तयार होईल. म्हणजे बघा, याच्यामधला हायड्रोजन आणि याच्यामधला हायड्रोजन, याच्यामधला ऑक्सिजन, हे दोघे मिळून वॉटर तयार करतील आणि राहिलेला जे प्रोडक्ट आहे, राहिलेला जो रिॲक्टन्स आहे त्याच्यापासून काय तयार होईल, NaCl तयार झालेला आहे. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की वॉटर सोडून जे काय तयार होईल ते साल्ट असते, म्हणजे ऍसिड आणि बेसिडच्या रिॲक्शनमध्ये. ऑल साल्ट बिलॉंग टू द आयोनिक कंपाऊंड. जेवढे काही साल्ट आहेत म्हणजे ऍसिड आणि बेसच्या रिॲक्शनमधून जे काही तयार होतात ते सर्व काय असतात, आयोनिक कंपाऊंड असतात. ठीक आहे मित्रांनो, आता आयोनिक कंपाऊंड काय असतात तर बघा, सोल्युशन ऑफ साल्ट घेऊ, जे साल्टचं सोल्युशन असते. ठीक आहे, ऍसिड आणि बेसचं जे आपण बघा NaCl आणि NaOH याचं सोल्युशन तयार केलं. हे काय करतात, नेहमी दोन प्रकारचे आपल्याला आयन्स देत असते. एक असतो कटायन, एक असतो ॲनियन. ठीक आहे, कटायन आणि अनायन म्हणतो त्याला. कटायन आणि अनायन हे दोन प्रकारचे आयन्स आपल्याला सॉल्ट पासून मिळतात. ठीक आहे, आता कटायन म्हणजे काय, तर ॲटलिस्ट वन कटायन इज डिफरंट फ्रॉम द H+. म्हणजे काय, आता ज्यावेळेस कटायन बघा, ज्यावेळेस साल्ट आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे कटायनमध्ये, तर कमीत कमी एक हायड्रोजन प्लस सोडून, म्हणजे एक हायड्रोजन प्लस सोडून दुसरा असायला पाहिजे कुठला पण आयन्स. आणि याच्यामध्ये काय, अनायनमध्ये एक हायड्रॉक्साईड, ठीक आहे, एक हायड्रॉक्साईड किंवा OH- सोडून दुसरा एखादा असायला पाहिजे. म्हणजे हे सोडून, म्हणजे हे एक एक सोडून फक्त, म्हणजे हा एक जर असेल तर याच्यासोबत दुसरा असायला पाहिजे. OH असेल, OH- असेल तर त्यासोबत दुसरा असायला पाहिजे. ध्यानात ठेवा, हे एक सोडून काय असायला पाहिजे, दुसरा एखादा ॲटलिस्ट वन वेगळा असायला पाहिजे कमीत कमी. त्यावेळेस आपण त्याला कटायन व अनायन असं आपण म्हणू शकतो. बघा इथं काय दिसेल तुम्हाला, NaCl आहे, म्हणजे हे काय, साल्ट आहे. याच्यापासून काय तयार झालेलं आहे बघा, इथं नायट्रोजन आहे. नायट्रोजनवर कोणता चार्ज आहे, तर नायट्रोजनवर प्लस चार्ज आहे. ठीक आहे, आणि क्लोरीनवर बघा काय, क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणजे बघा, जो कटायन आहे, आपण सांगितलं कटायनवर काय असायला पाहिजे, कमीत कमी एक सोडून कमीत कमी एक काय करायला पाहिजे, हायड्रोजन प्लस सोडून कुठला बिन असायला पाहिजे. तर इथं सोडियम आहे. ठीक आहे, कमीत कमी एक पाहिजे, तर एक सोडियम आहे. इथं काय काय पाहिजे आपल्याला, हायड्रॉक्साईड म्हणजे OH- सोडून एक पाहिजे, तर इथं क्लोरीन मायनस आहे. म्हणजे काय होईल, इथं पण एक हायड्रोजन सोडून इथं पण एक आहे नायट्रोजन आहे, म्हणजे हायड्रोजन प्लस सोडून आहे. आणि इथं पण काय आहे, तर OH सोडून आहे. ठीक आहे, म्हणजे हे झाला साल्ट. त्यानंतर खाली बघा NaHSO4. तर ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये नायट्रोजन प्लस, ऑक्सिजन प्लस, SO4 2-, बरोबर आहे, हा तयार आहे इथं. तर इथं बघा मित्रांनो काय सांगितलं होतं की एक हायड्रोजन प्लस सोडून दुसरा कटायन असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथं नायट्रोजन प्लस आहे, म्हणजे हायड्रोजन सोडून एक आहे. ठीक आहे, हे पण झालेलं आहे. ठीक आहे, आणि नंतर बघा अनायन, बघा काय सांगितलं होतं की OH- सोडून कमीत कमी एक दुसरा असायला पाहिजे. तर इथं आहे SO4 2- आहे, म्हणजे इथे सुद्धा एक आहे, एक साल्ट आहे. मग साल्ट कोणताही ओळखण्यासाठी तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. नंतर बघा मित्रांनो CuOSCl, याच्यामध्ये बघा कॉपर 2+, हा एक आयन आहे. OH- हा एक आहे ना, दुसरं आहे क्लोरीन. तर बघा मित्रांनो, इथं हायड्रोजन प्लस सोडून इथं कॉपर 2+ आहे. ठीक आहे, म्हणजे इथं कटायन आहे. त्यानंतर बघा OH- आहे आणि त्यासोबत Cl- सुद्धा आहे, म्हणजे क्लोरीन मायनस सुद्धा आहे. म्हणजे आपण काय सांगितलं होतं, कमीत कमी एक तरी हायड्रोजन OH म्हणजे हायड्रॉक्साईड सोडून एक दुसरा असायला पाहिजे. तरी तो क्लोरीन आहे, म्हणजे हा सुद्धा सॉल्ट आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं मित्रांनो, आयोनिक कंपाऊंड म्हणजे
काय, तर आयनिक कंपाऊंड म्हणजे काय मित्रांनो, आता कुठलाही आयनिक कंपाऊंडचा जो मॉलिक्यूल असतो त्याला दोन कन्स्टिट्यूएंट असतात. म्हणजे जे आयनिक कंपाऊंड असतो याला दोन कन्स्टिट्यूएंट असतात, म्हणजे दोन घटकापासून तो बनलेला असतो म्हणूया. एकाला म्हणतो आपण कटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज किंवा त्याला बेसिक रॅडिकल असं म्हणतो, ठीक आहे ना. दुसरा आहे अनायन, त्याला नेगेटिव्ह आयन्स किंवा ॲसिडिक रॅडिकल असं आपण म्हणतो, ठीक आहे. आणि बघा मित्रांनो, कुठलाही मॉलिक्यूल्स असतो, ठीक आहे, आयनिक कंपाऊंडचा कुठलाही आयनिक कंपाऊंडचा मॉलिक्यूल असतो त्याच्यामध्ये दोन कन्स्टिट्यूएंट असतात. एक बघितलं आपण कटायन आणि दुसरा असते अनायन, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जो फोर्स असतो तो फोर्स कशामुळे असतो, जे दोन आयन्स आहेत त्याच्यामधला जो फोर्स आहे तो असतो कारण अपोजिटिव्ह चार्जमुळे. कशामुळे, अपोजिट चार्जमुळे. कारण एका याच्यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या याच्यावर असतो निगेटिव्ह चार्ज, त्याच्यामुळे यांच्यामध्ये कोणता असतो, अट्रॅक्शन फोर्स असतो त्या दोन आयन्समध्ये, ठीक आहे. मग त्यालाच अट्रॅक्शन फोर्स त्या अपोजिट चार्जेसमुळे असतो, त्यालाच आपण काय म्हणतो, आयनिक बॉन्ड असं म्हणतो. मग हेच अपोजिट चार्जेस जे असतात प्लस आणि निगेटिव्ह हे काय करतात, आयोनिक कंपाऊंड फॉर्म करतात. काय करतात, आयोनिक कंपाऊंड फॉर्म करतात. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला काय दिसते, दोनच आपण काय घेतलेले आहेत, एलिमेंट्स घेतले. एक आपण सोडियम घेतलेला आहे, दुसरा घेतलेला आहे दुसरा क्लोरीन घेतलेला आहे, बरोबर आहे. आणि सोडियम आणि क्लोरीन घेतलेला आहे. तर आपण सोडियमचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, नंतरच्या सेकंड ऑर्बिटमध्ये 8 आहे आणि लास्ट ऑर्बिटमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे सोडियमचा. म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनला ह्या इलेमेंटला स्टॅबल होण्यासाठी शेवटच्या कक्षेमध्ये किंवा शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. किती, 8. पण इथं 8 नाही, फक्त किती आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हा काय करेल, याचा जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे हा 1, हा काय करेल, हा समोरच्या एखाद्या इलेमेंटला देऊन टाकेल. म्हणजे इथं राहील फक्त 2 आणि 8, शेवटच्या कक्षेमध्ये म्हणजे 8 इलेक्ट्रॉन राहील, म्हणजे हा स्टॅबल बनेल फर्स्ट, ठीक आहे. देन आपण घेतला क्लोरीन. क्लोरीन जर बघितलं, क्लोरीनचा जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 2, 8 आणि 7. लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे याला लास्ट ऑर्बिटमध्ये ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी, शेवटची कक्षा पूर्ण होण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉन पाहिजे इथं, तर इथं 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. आणि 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होण्यासाठी हे काय करेल की ते सोडियमचा जो इलेक्ट्रॉन आहे, सोडियमकडे जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन होता तो घेतल्यामुळे काय होईल, जो क्लोरीन आहे, क्लोरीनचं काय बघेल बघा, क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर बघेल 2, 8 आणि 8 बनेल. आणि याने इलेक्ट्रॉन एक घेतलेला आहे, म्हणजे याच्यावर नेगेटिव्ह चार्ज येईल. क्लोरीनवर कोणता चार्ज येईल, तर नेगेटिव्ह चार्ज येईल. सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन तिथं कमी झाला, 1 प्रोटॉन जास्त झाला, म्हणून इथं पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर जर मित्रांनो, नंतर मग तयार काय होईल, नंतर यांच्या कॉम्बिनेशन पासून, ठीक आहे, NaCl तयार होईल, त्याला आपण सोडियम क्लोराईड म्हणतो. आणि त्यांच्यामध्ये नेगेटिव्ह चार्ज आहे. नेगेटिव्ह चार्जमुळे काय होईल, नेगेटिव्ह चार्जमुळे ते दोन आयन्स आहेत ते कंबाईन होतील, एकत्र येतील, त्याच्यामुळे सोडियम क्लोराईड तयार होईल. आणि यालाच आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो, कारण जे बॉन्ड अपोजिट चार्जेसमुळे तयार होतात त्याला आपण आयोनिक बॉन्ड असं म्हणतो. तर मित्रांनो, शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी. आणि जर नसेल तर तो काय करेल, समोरच्या एखाद्या इलेमेंटकडे तो एखादा इलेक्ट्रॉन उसना घेईल, ठीक आहे, कमी असेल तर. पण जर याच्याकडे समजा एकच इलेक्ट्रॉन आहे, तो एक, आता सोडियमनं काय केलं, याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, तर 7 इलेक्ट्रॉन उसने घेऊ शकत नाही, म्हणून याने काय केलं, 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकला. आणि क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीन 7 इलेक्ट्रॉन कोणाला देऊ शकत नाही, ठीक आहे, 7 खूप जास्त आहेत, म्हणून त्यांनी काय केलं, फक्त एकच इलेक्ट्रॉन उसना घेतला. अशा प्रकारे दोघांची ऑक्टेट म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन पूर्ण झाले. त्यानंतर मित्रांनो आपल्याला बघायचं आहे डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. जसं की आपण बघितलं NaCl, ठीक आहे, NaCl जर असेल, NaCl कसा तयार झाला, एक सोडियमचा आयटम, ठीक आहे, आणि एक क्लोरीनचा आयटम, यांच्यापासून सोडियम क्लोराईड तयार झालं आपण बघितलं. पण हे जर सोडियम क्लोराईड जर आपण पाण्यामध्ये विरघळलं, ठीक आहे, पाण्यामध्ये जर आपण विरघळलं तर काय होईल, तर याच्यापासून वेगवेगळे आयन्स पुन्हा तयार होतील. जसं की सोडियम क्लोराईड तयार झालं होतं, तर Na+ तयार होईल आणि Cl- हे वेगवेगळे तयार होतील, हे पाण्यामध्ये विरघळेल तेव्हा.
तर बघा ऑन डिझॉल्व, आता बघा इथं काही आपलं क्वेश्चन दिलं आहे, वॉटर अँड साल्ट, वॉटर अँड शुगर, वॉटर अँड सँड हे कशा प्रकारचे मिक्सचर आहे. तर मित्रांनो होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रमाणामध्ये व्यवस्थित मिसळल्या जाते त्याला आपण होमोजिनियस म्हणतो. हेटेरोजेनस म्हणजे काय, ते व्यवस्थित मिसळल्या जात नाही, त्याचे पार्टिकल वेगवेगळे राहतात, त्याला आपण हेटेरोजेनस म्हणतो. फॉर एक्झाम्पल वॉटर अँड सॉल्ट, आपल्याला माहिती आहे जे साल्ट आहे ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळते आहे की नाही, पूर्णपणे कॉन्स्टंटली, बरोबर आहे, पूर्णपणे कॉन्स्टंटली विरघळते. ठीक आहे, सगळीकडे सेम असते, त्याच्यामुळे आपण त्याला होमोजिनियस मिक्सचर असं म्हणणार. तर वॉटर अँड शुगर, पाण्यामध्ये जर आपण सारखं मिसळली तर पूर्णपणे विरघळते आणि सगळीकडे त्याचं प्रमाण सारखं असते, पण याला सुद्धा आपण काय म्हणणार, होमोजिनियस मिक्सचर असं म्हणणार. त्याने वॉटर अँड सँड, वॉटर आणि सँड, वॉटर अँड सँड ही विरघळेल का, तर विरघळणार नाही. तर पाणी वेगळ्या बाजूला राहील आणि जे सँड असेल ते सुद्धा वेगळ्या बाजूला राहील. म्हणजे काय म्हणणार आपण, तर हे एक हेटेरोजेनस मिक्सचर आहे. ठीक आहे, तर वॉटर अँड सॉडस्ट, सॉडस्ट जर सुद्धा पाण्यामध्ये विरघळणार नाही ते मिक्सचर कसं असेल, हेटेरोजेनस असेल. तुम्हाला आय होप हे समजलं असेल. त्यानंतर मित्रांनो ऑन डिझॉल्विंग इन वॉटर, ज्यावेळेस एखादी गोष्ट पाण्यामध्ये विरघळते ते काय करतात, तर आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतो. त्याच्यामध्ये कोणता कंपाऊंड फॉर्म होतो, आयोनिक कंपाऊंड फॉर्म होतो अँड ॲक्वेस सोल्युशन, ॲक्वेस सोल्युशन मध्ये पाण्यामध्ये विरघळल्यानंतर. ठीक आहे, सॉलिडमध्ये अपोजिट चार्जेस आयन्स इन द आयोनिक कंपाऊंड सिटिंग साइड बाय साइड. आता सॉलिडमध्ये काय असते, सॉलिडमध्ये हे अपोजिट चार्ज असतात, पण हे यांच्यामधला जो फोर्स आहे, अट्रॅक्शन फोर्स आहे, खूप स्ट्रॉंग असतो, त्यामुळे आपण वेगळं करू शकत नाही. पण ज्यावेळेस हे पाण्यामध्ये विरघळतात त्यावेळेस काय करतात, हे वेगवेगळे होतात. म्हणजे जे आयन्स असतात, पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स, कटायन आणि अनायन, हे वेगवेगळे होतात पाण्यामध्ये विरघळल्यानंतर. आपण इथं बघूया. तर बघा मित्रांनो, आपल्याकडे सोडियम क्लोराईड होतं, मीठ होतं. ज्यावेळेस हे सॉलिड स्टेटमध्ये होतं, सॉलिड, त्यावेळेस काय होतं, हे एक सॉलिड होतं. त्याच्यामुळे याच्यामधला अट्रॅक्शन फोर्स होता ह्या सोडियम आणि क्लोरीन मधला, तो कसा होता, एकदम स्ट्रॉंग होता, ते ब्रेक होऊ शकत नाही. पण ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये याला टाकलं, या सोडियम क्लोराईडला, ठीक आहे, तर काय झालेलं आहे, पाण्यामध्ये NaCl टाकल्यानंतर पाण्यासोबत काय झाली, त्याची रिॲक्शन झाली. ठीक आहे, पाण्यामध्ये तो विरघळला. त्यानंतर डिसअसोसिएशन म्हणजे त्यांची आयन्स वेगवेगळी झाली, कटायन आणि अनायन. तर बघा इथं सोडियम प्लस आणि क्लोरीन मायनस, तर असे वेगवेगळे आयन्स तयार झाले इथं तुम्हाला दिसतात. डिसोसिएशन म्हणजे काय, की आयन्स वेगवेगळं पाण्यामध्ये विरघळलेलं आपण मीठ, तर त्याच्यापासून कटायन आणि अनायन असे वेगवेगळे आयन्स तयार झाले, तर यालाच आपण डिसोसिएशन असं म्हणतो, जसं की तुम्हाला इथं दिसतंय. त्यानंतर बघा अरेनियस थेरी ऑफ ऍसिड अँड बेस. अरेनियस थेरी आपल्याला काय सांगते, ठीक आहे, ऍसिड अँड बेस संबंधी. तर एक स्वीडिश सायंटिस्ट होते, त्यांनी एक थेरी आपल्यासमोर मांडली होती. थेरी काय बघा, अँड सबस्टन्स विच इज डिझॉल्विंग इन अ वॉटर गिव्स द H+ आयन्स अँड ओनली कटायन. बघा आता यांनी काय सांगितलं, जे ऍसिड असतात ते काय करतात, फक्त जे पाण्यामध्ये विरघळतात जे ऍसिड, त्यावेळेस फक्त ते एकच प्रकारचं आयन देतात, ते म्हणजे हायड्रोजन प्लस. ते फक्त कोणतं आयन देतात, हायड्रोजन प्लस आयन देतात. ठीक आहे, कोणतं आयन देतात, तर हायड्रोजन प्लस आयन देतात. ठीक आहे, तर याला आपण ऍसिड असं म्हणतो, त्यांनी सांगितलं. फॉर एक्झाम्पल HCl, H2SO4, H2CO3. तर बघा मित्रांनो, HCl पाण्यामध्ये आपण पाण्यामध्ये टाकले, त्यानंतर बघा हायड्रोजन प्लस आणि क्लोरीन मायनस. ठीक आहे, हे त्यांनी आयन्स दिलेले आहेत. इथं बघा हायड्रोजन दिलेलं आहे, OH दिलेलं आहे का, नाही दिलेलं आहे. OH निगेटिव्ह दिलेलं आहे का, नाही. त्यानंतर H2SO4, याच्यामध्ये बघा हायड्रोजन दिलेलं आहे आणि HS4 मायनस हे ॲक्वेसिस दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर HS4 अक्वेस हे पुन्हा आपण याला डिअसोसिएशन केलेलं आहे, वेगळं आहे, त्याच्यावर पुन्हा हायड्रोजन आयन्स दिलेला आहे आणि SO4 2 मायनस हे त्यांनी आयन्स दिले. म्हणजे बघा HCl टाकलं, हे 2 आयन दिले. ठीक आहे, नंतर H2SO4 टाकलं, हे 2 आयन दिले. त्यानंतर HSO4 मायनस हे दिल्यानंतर हायड्रोजन प्लस आणि SO4 2 मायनस हे आयन दिले आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजते, की याच्यावरून आपल्याला असं समजते की जे हायड्रोजन प्लस आयन देतात त्याला आपण ॲसिड म्हणतो फक्त. ठीक आहे, ध्यानात ठेवायचं आहे, फक्त हायड्रोजन प्लस आयन देतात त्याला आपण ॲसिड म्हणायचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ होता. ठीक आहे.
तर मित्रांनो बघा, व्हॉट आर द नेम्स ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. खाली काही कंपाऊंड दिले त्यांची नाव आपल्याला सांगायचं आहे. NH3. NH3 हा आहे अमोनिया. ठीक आहे, हा आहे अमोनिया. ते नाही Na2O. Na2O म्हणजे सोडियम ऑक्साईड. त्याला काय म्हणतो आपण? सोडियम ऑक्साईड. ओके. देन आहे CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे, हे लिहून घ्या तुम्ही. त्यानंतर आहे विच अबो कंपाऊंड्स आर मिक्स विथ द वॉटर दे कंबाईन विथ द वॉटर. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग द आयन्स फ्रॉम देअर कॉम्बिनेशन विथ द वॉटर. तर खालचा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे, इथं दिलेला आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, NH3 प्लस H2O पाण्यासोबत जर आपण याला कंबाईन केलं तर कोणकोणते आयन देईल? तर NH4 पॉझिटिव्ह. ठीक आहे, प्लस OH निगेटिव्ह. तर हे त्यांनी आयन्स दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, OH आयन्स दिलेले आहेत, ध्यानात ठेवा. ठीक आहे, आता OH इथं आयन्स त्यांनी दिलेले आहे, म्हणजे याला आपण काय म्हणूया? अगोदर तुम्हाला सांगितलं, याला आपण काय म्हणूया? बेस म्हणूया. बरोबर आहे. नंतर इथं Na2O. ठीक आहे, प्लस H2O. आपण काय सांगितलं? पाण्यासोबत रिएक्ट करायचं, म्हणजे आपण इथं H2O लिहिणार. बरोबर आहे. नंतर 2Na प्लस, तर इथं सुद्धा हे काय करेल? OH निगेटिव्ह आयन्स देईल. त्यानंतर CaO प्लस H2O यांची याला जर कंबाईन केलं तर Ca2 प्लस आयन्स देईल. बरोबर आहे. देन 2OH निगेटिव्ह हे आयन्स देईल, ध्यानात ठेवा. 2H. आता बघा, सगळ्यांनी मित्रांनो OH निगेटिव्ह आयन्स दिलेले आहेत. OH निगेटिव्ह. ज्यावेळेस कुठलाही OH निगेटिव्ह आयन्स देत असतो त्याला आपण काय म्हणत असतो? बेसिस म्हणत असतो. जर हायड्रोजन प्लस आयन दिला असेल, हायड्रोजन पॉझिटिव्ह आयन दिला असेल, तर त्याला आपण काय म्हणणार? तर त्याला आपण ॲसिड म्हणणार. OH निगेटिव्ह दिलेलं आहे म्हणजे सर्व काय आहेत? बेसिस आहेत. लास्ट क्वेश्चनमध्ये आपण विचारलं होतं, हे काय आहेत ते सांगा. बेसिस आहे की साल्ट आहे? ठीक आहे, हे काय आहे? तर हे सर्व बेसिस आहेत. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, अ बेसिस इज अ सबस्टन्स विच डिझॉल्विंग इन अ वॉटर. बघा, बेसिस काय असतो? असा सबस्टन्स असतो ज्यावेळेस तो पाण्यामध्ये विरघळतो त्यावेळेस OH निगेटिव्ह आयन्स देत असतो, त्याला आपण अनायन म्हणत असतो. ठीक आहे. ठीक आहे, तिथं एक्झाम्पल दिलं आहे. NaOH पाण्यामध्ये विरघळला, त्याची मग डिसअसोसिएशन झालं. त्यानंतर Na प्लस, नंतर OH निगेटिव्ह, त्यानंतर CaOH प्लस, पाण्यामध्ये हे काय झालं? डिझॉल्व झाला. त्यानंतर Ca2 प्लस प्लस 2OH निगेटिव्ह हा त्यांनी काय दिलेले आहेत? आपल्याला आयन्स दिलेले आहेत. तर हे आयन्स कसे आहेत? एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड आणि बेसिस. म्हणजे ॲसिड काय आहेत, बेसिस काय आहे, त्यांचं क्लासिफिकेशन कसं करता येईल, स्ट्रॉंग ॲसिड काय असते, देन वीक ॲसिड काय असते, हे सर्व आपण कन्सेप्ट बघणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. आणि जो चार्ट होता आपला, इन द कॉलम इन द पार्ट ऑफ द फॉलोइंग टेबल हायड्रोक्लोरिक ॲसिड कोणकोणते आयन देईल, तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.